विधानसभा जागा वाटपावरून आता महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता दिसते। भोसरीत भाजपचे महेश लांडगे तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप आमदार आहेत आणि असं असताना भोसरीच्या जागेवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि चिंचवडच्या जागेवर नाना काटे यांनी दावा ठोकलाय। गव्हाणे आणि काटे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी अजित पवारांकडे तशी मागणी केली असून दादांची याला संमती असणार असा दावा या दोघांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे। मागचे याच्या आधीचे 10 वर्ष आमदार विलासराव लांडे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून खूप चांगलं कामं झालेली, त्या शहराचा विकास दादांच्या माध्यमातून झाला। त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार होणं सोपं जाणार आहे आणि एकूणच आमची ताकद चांगली आहे, आमची तयारी पण चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी ही जागा आम्हाला मिळू शकते। दादाची काम करण्याची पद्धत या शहराला माहिती आहे। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागात काम करत आहोत। गेले अनेक वर्षापासून 2014ला देखील मी चिंचवड विधानसभा लढलेलो आहे आणि आता झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये झालेलं मतदान पाहता ज्या दिवशी मतदान झालं, ज्या दिवशी निकाल लागला, तर त्यानंतर देखील आम्ही दादांना भेटलो, परंतु दादांचा जो कामाचा सपाटा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत लोकांना भावते आणि याच कामाच्या जोरावरती मी पुन्हा एकदा या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत।